नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही गोष्ट आहे वेदना, वचन आणि समाजासाठी दिलेल्या एका मोठ्या संकल्पाची. उद्योग विश्वातील मोठे नाव असलेले वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी आयुष्यातील सर्वात कठीण क्षणी घेतलेला निर्णय आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतरही दुःखात हरवून न जाता त्यांनी त्या दुःखालाच समाजासाठी काम करण्याची शक्ती बनवली. अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे अमेरिकेत अचानक निधन झाले. स्कीइंग दरम्यान झालेल्या अपघातानंतर उपचार सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका आल्यानं ही दुर्दैवी घटना घडली. एका वडिलांसाठी हा क्षण आयुष्यभर न भरून येणारी पोकळी निर्माण करणारा होता. स्वतः अनिल अग्रवाल यांनी हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस असल्याचं म्हटले. पण या दुःखकातूनच एक मोठा विचार पुन्हा ठामपणे पुढे आला. अनिल अग्रवाल यांनी आपल्या संपत्तीपैकी 75% अधिक संपत्ती समाजासाठी दान करण्याचा निर्णय पुन्हा एकदा जाहीर केला. हा निर्णय नवीन नव्हता, पण मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी तो अधिक भावनिक आणि ठोस शब्दात मांडला. हे वचन मी माझ्या मुलाला दिले होते, असं त्यांनी सांगितले. आज त्या वचनाची पूर्तता करणं हाच माझ्या मुलाला खरा आदरांजली आहे, असंही त्यांनी नमूद केले. अग्निवेश अग्रवाल यांचे स्वप्न होते भुकेपासून मुक्त भारत, प्रत्येक मुलाला शिक्षण, महिलांना सन्मान आणि तरुणांना संधी. अनिल अग्रवाल यांची समाजसेवेची दिशा याच विचारांभोवती फिरते. शिक्षण, आरोग्य, पोषण, कौशल्य विकास आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये ही संपत्ती वापरली जाणार आहे. आज ज्या जगात संपत्ती साठवण्याची स्पर्धा आहे, तिथे अनिल अग्रवाल यांचा निर्णय वेगळा ठरतो. मुलाच्या जाण्यानं खचून न जाता त्यांनी समाजाला अधिक देण्याचा मार्ग निवडला. ही कथा फक्त एका उद्योगपतीची नाही, तर एका वडिलांची आहे, ज्यांनी दुःखाला अर्थ दिला आणि त्या वेदनेतून लाखो लोकांसाठी आशेचा दिवा पेटवला. ही गोष्ट सांगते की खरे यश हे फक्त कमावण्यात नाही, तर दिलेल्या मूल्यांमध्ये असते. धन्यवाद.